तो अकेले आए हो, अकेले जाना है, तो अकेले जी क्यों नहीं सकते? क्यों नहीं कर सकते सपनों के लिए काम? क्यों बहानेबाजी कर रहे? और समाज वाले का डर से मैं मेरी जिंदगी कुत्ते बिल्ली जैसी काट रहा हूं, कीड़े मकोड़ जैसे काट रहा हूं. तू है मेरी जिंदगी में बॉस. इथं आलोत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि त्या पूर्ण करण्यासाठी लाजू नका, लोकांचा विचार करू नका. सत्यतेची कास धरा, सत्य मार्गावर काम करा. हात होगा चांद तारे तोड़ लाऊंगा, तेरे लिए ताजमहल बनाऊंगा. ए जानू. तर व्हॅल्यू ऑफ टाइम. ओव्हर थिंकिंग इज द बिगेस्ट वेस्ट ऑफ ह्युमन एनर्जी. फार मोठा लॉस आहे ओव्हर थिंक करणं. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, डिसिजन घ्या, टाइमपास नका करू. जस्ट डू इट. जिथं असताना तिथून सुरू करा. जेवढं आहे त्याच्यात सुरू करा. जेवढा अनुभव आहे तेवढा घेऊन उतरा. नो मॅटर परिस्थिती कशी आहे, मनस्थिती कशी आहे, किती त्रास झालाय, किती फसलात, किती थकलात, किती दुःखात आहेत, कुठल्या सिच्युएशनला आहेत. जिथं असताल ना, जेवढं असेल ना तेवढ्यात सुरू करा. पण सुरू वाट नका पाहू, वेट नका करू. वेळ फार कमी आहे. प्रत्येक क्षण चांगलं काम करण्यासाठी योग्यच असतो. मुहूर्त लागत. मी आयुष्यात टाइमपास नाही करू राहिलो, कधीच नाही घालायचं. लाईफ इज नॉट डेस्टिनेशन, लाईफ इज अ जर्नी. चार्ल्स बॉयर वॉज अ फ्रेंच अमेरिकन ऍक्टर हु अपीड मोर दॅन 80 फिल्म बिटवीन 1920 ते 1900. त्यानंतर त्याच्यामध्ये एक मॉर्निंगला एक व्यक्तीने एंटर केलं त्याच्या स्टुडिओमध्ये आणि त्याला विचारलं, ज्याने 80 फिल्म बनवल्यात, जो टॉपेस्ट ऍक्टर आहे, त्याच्या स्टुडिओमध्ये मॉर्निंगला एक व्यक्ती आला आणि एंटर करून विचारला. काय विचारलं? हाऊ आर यू. विचारतं ना माणूस, आप कैसे हो, कैसा लग रहा है. तर त्याचं उत्तर होतं, जस्ट नथिंग, स्लोली डाईंग. काहीच नाहीये, हळूहळू मरू राहिलोय. मीन्स ज्याला मला आल्यापासून आपण एक एक क्षण मृत्यूकडे जाऊ राहिलो की नाही जाऊ राहिलो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वयाने मोठे नाही होऊ राहिले? जसं तो एक पतंग त्या अग्नीकडे जातो ना आणि तिथं जाऊन डेस्टिनेशनला फिनिश होतो, तसं एक एक दिवस आपलं आयुष्य कमी होऊ राहिले. मग का वेळ वाया घालायचा? नका वेळ वाया घालू. वेळ वाया घालून आपल्या आयुष्यात काहीच भेटणार नाही. लाईफमध्ये 0 ते 20 लोक थोडेसे जातात हसण्यामध्ये, खेळण्यामध्ये, एन्जॉय करण्यामध्ये. आणि त्यानंतर 20 ते 65 वर्ष लोकांचे कसे जातात? सोमवार ते शुक्रवार, काहीचं सोमवार ते शनिवार. मग कधी विकेंडला पार्टी, थोडे ड्रिंक, थोडे सेल्फी. शिकणं बंद. नेक्स्ट कंप्लेंट अबाउट हार्डवर्क. किती त्रासदायक आहे, किती अवघड आहे, आमचा जॉबच चांगला नाही, प्रमोशनच करत नाही. गॉसिप, राजकारण, कधी न्यूज, कधी क्रिकेट, ह्याच्याबद्दल गॉसिप. कंप्लेटिंग लाईफ्स. आणि अशीच जिंदगी निघून जाते, काहीच केलं जात नाही. जस्ट नॉर्मल बेसिक ॲव्हरेज लाईफ जगतो आणि 65ला येतो. आणि 65ला काय होतं? अंग थकून जातंय. पस्तावा आहे. का निर्णय नाही घेतले, का ऑपॉर्च्युनिटीला कॅश नाही केलं, का मी डिसिजन नाही घेऊ शकलो. आणि मग काय आहे? पुन्हा तरुणपणाची इच्छा. आता तरुण होता येत नाहीये आणि फक्त मरण्याची वाट पाहिली जाते. काय फायदा आहे? मग आपल्या आयुष्यामध्ये जे फार महत्वाचे 20 ते 65 45 वर्ष होते, ती कुठंतरी कोणाच्या तरी नियंत्रणाखाली, कोणाच्या तरी कंट्रोल खाली वाया घातले की नाही वाया घातले? किती लोक बिलीव्ह करतात की ह्या शरीरात पुन्हा आत्मा येणार नाहीये, ह्या बॉडीत येणार नाहीये. राइट और रॉन्ग? ये घर से निकलने वाला पंछी है ना, फिर ये घर पे नहीं आएगा दोस्तों. नका वेळ वाया घालू. आज इथं बॉम्ब पडला आणि सगळे मेले ना, तर या जगात तुमच्या जाण्यामुळं फार थोडे लोक 10-12 दिवस त्यांना दुःख होईल. ना पोरं जेवणं थांबतील, ना पत्नी तुमसोबत सुसाईड करन, ना आईबाप तुमसोबत आत्महत्या करतील. आप अकेले आए हो, अकेले ही जाना है. तो अकेले आए हो, अकेले जाना है, तो अकेले जी क्यों नहीं सकते? क्यों नहीं कर सकते सपनों के लिए काम? क्यों बहानेबाजी कर रहे? क्यों लोगों को खुश कर रहे? क्यों लोगों के ओपिनियन को बढ़ा रहे हो जिंदगी में?
अंदर मुझे लगता है साला मुझे ये करना है, लेकिन घर वाले और समाज वाले का डर से मैं मेरी जिंदगी कुत्ते बिल्ली जैसी काट रहा हूं, कीड़े मकोड़ जैसे काट रहा हूं। तू है मेरे जिंदगी में बॉस। छोड़ दो ये लोगों के ओपिनियन, देखो सपना, विश्वास क्रिएट करो, आदतों के ऊपर काम करो, मेहनत करो, हार मत मानो। जब भी चले जाओगे ना आप हंसोगे और सब दुनिया रोती रहेंगी, यार कौन जा रहा है, यार कौन जा रहा है। समझ में आया? नाही तर कोणाला काही फरक नाही तुमच्या म्हणण्याने. किती लोकांना वाटतं हा शिवसरच्या मरण्यामुळं काही लई फरक नाही पडणार लोकांच्या आयुष्यात. अरे भगवंताच्या जाण्याने काही फरक नाही पडला ढेकळ लोकांच्या लाईफमध्ये. कोणाच्या लाईफमध्ये काय फरक पडत नाही पडत. आज तुम्ही एखाद्याला जेवण दिलं ना तेवढ्या पुरतं तेवढं म्हणून वा धन्यवाद गुरु थँक्यू, पण जेव्हा संध्याकाळी पुन्हा जेवायला भूक लागते ना, आता तो जो कोण जेवण देईन ना त्याचे पाय पकडणार. तुम्ही एखाद्याला कपडे द्या, ते कपडे फाटले ना तर दुसरे कपडे देणारा माणूस रिस्पेक्ट करतो. राईट और रॉंग? थोडे पैसे द्या, संपल्यानंतर दुसरे कोण देऊ शकतो त्याला रिस्पेक्ट करतो. याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह इन्कम मध्ये आपण खेळतो. रिअल पॅसिव्ह इन्कम कशामध्ये काय आहे माहिती आहे? जे लोक आध्यात्मिक महात्मे लोक येऊन गेले, त्यांनी आत्म्यावर, चेतनेवर, संस्कारावर काम केलं ना, असे लोक हजारो वर्ष गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मंदिर, मस्जिद, चर्च मध्ये लाखो लोक गोळा होतात. दॅट्स कॉल्ड पॅसिव्ह रिस्पेक्ट. त्यांना फॉलो केल्यामुळं आपल्याला तर पैसा, संपत्ती, ऍक्टिव्ह हे सगळं भेटल. पण मी तो म्हणतो अशोक तोडमल फक्त थोडंसं भगवंताने सांगितलेल्या गोष्टीवर मोडकं तोडकं चालण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतोय. एक्सलन्सला रिस्पेक्ट करतात ना तुम्ही, काय सिंपल एक्सलन्स आहे, याच्यात लई मोठा दिवा नाहीये. म्हणून मला असं वाटतं डोंट वेस्ट युअर टाइम. टाइम इज व्हेरी प्रेशियस, व्हेरी प्रेशियस. वन डे समवन आस्क्ड टू बुद्धा, एक व्यक्तीने एक दिवस बुद्धांना चर्चेमध्ये विचारलं की तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी चूक काय आहे? तर बुद्धांनी रिप्लाय दिला, द बिगेस्ट मिस्टेक इज यू थिंक यू हॅव टाइम. ज्यांनी अष्टांग योग दिला, जे राजा होते, ज्यांनी घर सोडून रात्री 2:30 वाजता सगळं त्यागलं, सुख, संपत्ती, सगळं, मुलं बाळ सगळं त्यागून सुखाचा शोध, रिअल हॅपीनेस साठी गेले. आणि त्यांचं म्हणणं आहे काय? यू डोंट हैव टाइम, वेरी टेम्पररी पीरियड. चेक इन किया है तो चेकआउट होगा, चेक इन हुआ है बॉडी के अंदर तो चेकआउट भी होगा, और चेकआउट ऐसे सिचुएशन में होगा पता भी नहीं चलेगा प्रिपरेशन के लिए. सो प्लान फॉर डेथ, प्रिपरेशन फॉर डेथ. वाह, दिस इज नॉट बॉडी, दिस इज अ मशीन्स. And this machine we got rented. Understand? So हे मशीनला मशीन म्हणून पाहणं गरजेचं आहे, पण त्या मशीनमध्ये ड्रायव्हर याचं सोल आहे. म्हणून मला असं वाटतं की कुठल्या पण वयात आज आजूबाजूला डेथ होऊ राहिल्यात. लोकांच्या लाईफमध्ये आजार आले, हॉस्पिटलला गेले, मेले, तर आपल्याला असं वाटतं कॅज्युअली. एक मटन शॉपवर मी कारमध्ये ट्रॉफिक लागली होती, बऱ्याच लांब थांबावं लागलं, आणि बघितलं की मटन शॉपकर एका बकऱ्याला कापत होते आणि तडफडत होतं ते. त्याचं रक्त असं वाहत होतं आणि तिथं 3-4 बकरे बांधलेले होते. तिथं थोडा हिरवा घास टाकलेला होता, गवत, आणि ते गवता शेजारून रक्त वाहत होतं. आणि ते बकरे काय खात होते? याच्यानंतर नंबर कुणाचा आहे? त्यांचा. कॉन्शियसली जगणं फार गरजेचं आहे. मृत्यू कुठल्या पण क्षणी अटॅक करू शकतो. जीवन कॉन्शियसली जगणं हे आयुष्याचं ध्येय पाहिजे. डिटॅच होऊन ॲक्शन केल्या पाहिजेत, भरभरून जगलो पाहिजेत. कारण की भगवंताच्या धामामधून इथं आलोत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि त्या पूर्ण करण्यासाठी लाजू नका, लोकांचा विचार करू नका, सत्यतेची कास धरा, सत्य मार्गावर काम करा आणि जीवन जगून जा 70-80 वर्ष. फार गरज या गोष्टीची. जसं त्या बकऱ्यांना माहित नाही की आपला नंबर आहे, तसं आपला नंबर आहे. सबको जाना है, बस स्टेशन अलग अलग होगा, बस स्टॉप, और हम लोग बस या ट्रेन में चढ़े भी अलग अलग स्टेशन से, सबकी बर्थ डेट
अलग अलग है और सबका बस स्टॉप भी, हाँ, लैंडिंग भी अलग अलग एयरपोर्ट पे होगा। ऐसा नहीं कि मम्मी पापा के साथ होगा, बीबी बच्चों के साथ होगा, वो प्रियसी के साथ होगा, चांद तारे तोड़ लाऊंगा, तेरे लिए ताजमहल बनाऊंगा, ए जानू, वो जानू तेरे साथ कोई नहीं आएगा, वो जानू दूसरे जानू को पकड़ेगी। एक दूसरे के साथ सिर्फ इच्छाओं के लिए लोग आए। समझ में आया? हाऊ टू मॅनेज युअर टाइम. टाइम मॅनेज केला पाहिजे की नाही केला पाहिजे? टाइम मॅनेज करा. किती तास आहेत टोटल? किती तास आहेत? मला कळलं की माझ्याकडे 24 तास आहेत. त्या 24 तासातले मी ठरवलं की मला कमीत कमी मिनिमम 6 to 7 आवर झोप पाहिजे. डिसाईड, फिक्स. नेक्स्ट पार्ट, याच्यामध्ये मला फूड, जेवण खावण करण्यासाठी, क्लीन बिन हे होण्यासाठी ओव्हरऑल मला नियर अबाउट 4 ते 5 पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? खाणं पिणं क्लीन बिन होणं 3-1 तास जातील का माझे? 3-3.5 तास. तो एक माझा स्लॅब क्रिएट झाला. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, मला माझ्या परिवारासाठी मी 1 तास देईन. संध्याकाळी जेव्हा भेटन त्यांसोबत बसन, गप्पा मारन, फोन बाजूला ठेवून, फिक्स. त्यानंतर नेक्स्ट पार्ट की मी शिकण्यासाठी एवढा वेळ देईन. रोज मला मिनिमम 1 आवर कशासाठी पाहिजे? माझ्या ग्रोथसाठी पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा बाकीचा वेळ, कधी मला कुठं पार्टी, कुठं हॉटेल, कोणी मित्र, कुठं काय करायचं, ह्यो जो वेळ आहे ना, या वेळेमध्ये एक्स्ट्रा जो वेळ मला असं वाटतं, पहिलं ऑप्शन आहे की मी थोडासा वेळ काढला पाहिजे. पण मी काय केलं, मी म्हणलं हा वेळ काढायचाच नाही. इथं जेव्हा मला वाटतं पार्टी वगैरे करूशी तर माझ्या बिझनेस असोसिएट सोबतच करणार. समजलंय का? दॅट्स इट. टाइम मॅनेज लेसन बाय राम. जेव्हा रामाला वनवासाला लावा लागलं, भरत पुन्हा आले की नाही मला राजा नाही बनायचं, कन्व्हिन्स करून भरतला सांगितलं जा. भरतने सांगितलं 14 वर्षानंतर जर तुम्ही 14 मिनिटं जरी लेट आले तर मी स्वतःला अग्नीत अर्पण करन. आणि 13 वर्ष वनवास वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसं तरी काढला. 14व्या वर्षी महाराज रामांनी सीतेचं अर्पण केलं. किती दिवसाचं टायमिंग आहे फक्त आता? 1 वर्षाचं. माहीतच नाही सीता कुठे, कोणी नेलंय, किती मोठा राजा, काय मोठं सैनिक, बुद्धी, सगळ्या काही गोष्टी राजाकडे होत्या का नव्हत्या? पण 14 वर्ष संपण्याच्या अगोदर सीतेचा शोध पण लावला, पूल पण बांधला, रावणाला पण हरवलं आणि भरतला भेटण्यासाठी पुन्हा 14 वर्षानंतर गेले. याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट. गेले का नाही टायमिंग? पर भरत अग्नीत गेल्यानंतर राम गेले असते. लेट झालं थोडं, तुला काय सांगू, मी बायको पडून नेल ती. आता लोक कारण सांगायला एक्सपर्ट आहेत. येस और नो? कारण सांगून काय फायदा नाहीये. जबाबदारी सोपवली पाहिजे. जबाबदारी योग्य व्यक्तीकडे सोपवली. सीता लंकेत कुठे आहे हे शोधण्यासाठी जबाबदारी कोणाला दिली? हनुमानाला. नल आणि नील यांना इंजिनियर्सना भारत ते श्रीलंका पुलाचे डिझाईनचे काम देण्यात आले. समजतंय का? कोणाला कोणतं काम द्यावं याचं लीडर म्हणून कळलं पाहिजे. 30 वर्षानंतर व्यक्ती सुंदर किंवा बदसूरत नसतो, सुंदर किंवा कुरूप नसतो, बरोबर ना? 30 वर्षानंतर व्यक्ती फक्त गरीब किंवा, मग चेक करा 30 वर्षाचे पुढले लोक. नाही तर चेहरा लव केस काळे करू करू आरशात बघू राहिलो आपण. सुंदर तर दिसलं पाहिजे पण त्याच्यासोबत यश पण पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तर फोकस केला पाहिजे पैसे कमवण्यासाठी. पैसे कमवण्यासाठी फोकसची गरज आहे. नो डिपेंडन्सी. डिपेंड नाही राहायचं.